प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो, की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ आपल्याला दिलेली आहे, की या वेळेमध्ये आपण देवाचं गौरव करावं, देवाला उंच करावं. त्याच्यापासून आपल्यासाठी आज काय निरोप आहे तो ऐकण्यासाठी व त्या निरोपाला आपल्या जीवनामध्ये घेऊन त्याप्रमाणे करण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्यही करणार आहे. म्हणून प्रार्थनेची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. डोळे बंद करूया. स्वर्गीय बापा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझ्या नावाला उंचावतो. मान, महिमा, गौरव, सन्मान, स्तुती तुला देतो. तुझा जय जयकार करतो, तुला उंचावितो, तुला स्तवितो. तुला आभार प्रदर्शनाचा, उपकार स्तुतीचा यज्ञ मी अर्पण करतो. माझ्या ओटाचं प्रथम फळ माझ्या बापा मी तुला देतो. स्वर्गीच्या देवा, आज या परिवाराची तू भेट घेत आहे आणि स्वर्गीय बापा, तू आज या प्रियजनांना आपल्या वचनातून बोलणार आहे. आपल्या वचनातून या प्रियजनांची तू गाढ भेट घेणार आहे. यासाठी मी तुझ्या आभाराने उपकार मानतो. आपल्या दासाला तू आपल्या पवित्र हातात घे आणि स्वर्गीच्या देवा, बोलणारं मुख माझा असू दे, परंतु शब्द देणारा तुझा पवित्र आत्मा असू दे. तुझ्याकडून आलेले विचार आणि विचाराला अनुषंगून वचन तू आपल्या दासाला दे, अशी मी तुला प्रार्थना करतो. या सुंदरशा वेळेसाठी मी तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो. मान, सन्मान, गौरव सर्व माझ्या बापा मी तुला देतो. धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय आणि गोड नावानं मागतो, म्हणून तू ऐक माझ्या बापा. आमेन. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये देव जर त्याच्या जीवनामध्ये आहे तर त्याच्या जीवनाला अर्थ आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये जर देव नाही ना प्रियांनो, तर त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. तो पृथ्वीवर कितीही कशाही परिस्थितीत असला, कितीही सुखामध्ये असला, कितीही धनसंपत्तीमध्ये असला, पण तो देवाच्या नजरेमध्ये योग्य नसला, त्याचा काही त्याला उपयोग नाही. म्हणून बायबलमध्ये एक धनवान त्याच्याकडे येतो आणि प्रभूला म्हणतो, प्रभू, स्वर्गाचं राज्य मिळवण्यासाठी मी काय करू? तेव्हा येशू ख्रिस्त त्याला सांगतो, तुला आज्ञा ठाऊक आहेत ना? तो म्हणतो, हो, माझ्या बालपणापासून मी माझ्या आज्ञा पाळीत आलेलो आहे, ज्या मला माहीत झालेल्या आहेत त्या. मग येशू त्याच्याकडे निहाळून पाहतो आणि त्याला म्हणतो, आपला असल नसल ते सर्व गोरगरिबाला दे आणि माझ्या मागे ये. जेव्हा हे उद्गार त्याच्याविषयी काढितो, त्या धनवानाविषयी, तेव्हा तो या गोष्टीला ऐकून नाराज होतो, खिन्न होतो आणि प्रभूपासून निघून जातो. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही धनापेक्षा आमच्या प्रभूला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. धनापेक्षा आम्ही आमच्या बरोबर आमचा प्रभू आहे का, याला आम्ही आत्मेने आणि खरेपणाने ओळखलं पाहिजे. जेव्हा आम्ही प्रभू आमच्या जीवनात आहे याचा अनुभव आम्हाला येतो, तेव्हा प्रभू आम्हाला आपली शांती देतो. प्रभू आमच्या बरोबर आहे याचं सर्वात मोठं प्रमाण देव बाप्पाने सांगितलं आहे, की मी आपली शांती तुम्हाला देईन. प्रियांनो, प्रभूची शांती पण इतक्या सहजरित्या आम्हाला मिळत नाही. त्याच्यासाठी आम्हाला पण प्रभूसाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आम्ही जर प्रभूसाठी काही केलं तर प्रभू आमच्यासाठी काही करण्यासाठी सदैव तयार आहे. पण जर आम्ही आमच्या स्वर्गीय प्रभूसाठी काही केलं नाही तर प्रियांनो, तो सर्व समर्थ देव आहे. आकाश, पृथ्वी,
स्वर्ग व्यापून राहणारा तो प्रभू आहे. त्याला कोणतंही कार्य, कोणतीही गोष्ट करणं अशक्य, असंभव नाही. आज ज्या वचनाकडे आपण लक्ष देणार आहोत ते वचन आहे मार्क शुभवर्तमान 7वा अध्याय आणि 7व्याच वचनात असं लिहिलंय, हे मनुष्याचे नियम म्हणून, शास्त्र म्हणून शिकवून व्यर्थ माझी उपासना करतात. प्रियांनो, आम्ही आमच्या देवाची स्तुती, आराधना किंवा देवाच्या संगतीमध्ये आमचं वास्तव्य तसं ठेवलं पाहिजे की ज्या वास्तव्याने, ज्या गोष्टीने देव बाप आमच्याकडे पाहून प्रसन्न होईल. प्रियांनो, देवाने कधीही कोणाही विषयी असं म्हणू नये की हे माणसाचे नियम म्हणून माझ्या शास्त्र म्हणून माझी व्यर्थ उपासना करतात. प्रियांनो, देव बाप्पाने वचनात सांगितलंय, प्रभू मध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही. पण या ठिकाणी वचन आलंय की ते शास्त्र म्हणून माझी व्यर्थ उपासना करतात. प्रियांनो, आम्ही कधीही देवाला नापसंत पाडणारी गोष्ट, देवाला न आवडणारे कार्य आमच्या जीवनामध्ये करू नये. आम्ही तेच आमच्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करावा जे आमच्या प्रभूला आमच्या विषयी मान्य आहे. आणि प्रियांनो, प्रभूच्या संगतीमध्ये, प्रभूच्या सहवासामध्ये राहण्यासाठी शास्त्राकडे आम्हाला लक्ष देणं फार गरजेचं आहे. प्रियांनो, शास्त्र जर आम्ही वाचन केलं तरच आम्हाला प्रभूच्या मनातल्या योजना, प्रभूच्या मनामधल्या गोष्टी, प्रभूच्या मनातले संकल्प आणि प्रभूने जे गुप्त आणि रहस्यामध्ये ठेवलेल्या गोष्टी आत्म्याच्या द्वारे तो आम्हाला कळवण्याची नेहमी इच्छा करतो. पण हे सर्वांना तो कळविल असं नाही. रहस्य आणि गुज ज्यांना त्याने मान्यता दिलेली आहे, जे त्याच्या नजरेमध्ये पवित्र जन ठरलेले आहेत, त्यांना तो हे रहस्य आणि गुज समजावून सांगणार आहे. म्हणून कलसेकराचं पत्र 1 अध्याय 26व्या वचनात तो बोलतो की जे गुज युगानुयुग पिढ्यानपिढ्या गुप्त ठेविले होते ते आता त्याच्या पवित्र जनांना प्रगट झाले आहे. ते वचन आहे. प्रियांनो, देवबाप्पन आपल्या गुजातून आपल्या सेवकाला वचनामध्ये जे काही प्रभूने गुप्त ठेवलंय, रहस्यात ठेवलंय, ते सांगण्यासाठी पवित्र आत्मा सहाय्यक त्याच्या करता आहे. देवाची सेवा पवित्र आत्म्याविना होऊ शकत नाही. बुद्धीची सेवा आणि आत्म्याची सेवा हे जे 2 नाव प्रभूने दिलेले आहेत, या नावाप्रमाणे प्रियांनो, बुद्धीची सेवा आणि आत्म्याची सेवा हे विश्वासणाऱ्यांना ताबडतोब ओळखता येतं. प्रियांनो, आत्म्याची सेवा ही विश्वासणाऱ्याला आशीर्वाद देऊन जाते. विश्वासणारा त्या ऐकण्याच्या द्वारे आशीर्वादाने ओतप्रोत भरतो. पण बुद्धीच्या सेवेमध्ये काय होतं याची मला पूर्णपणे माहिती नाही. कारण बुद्धीची सेवा म्हटल्यावर ती मनुष्याच्या द्वारे आलेली सेवा आहे. ज्या सेवेचा प्रभूशी काही संबंध नाही. प्रियांनो, बायबल जर आत्म्याने लिहिलेला आहे तर आत्म्याला समजून घेण्यासाठी देवाने आत्म्याच्या प्रेरणेनेच आपल्या सेवकाला तो
सेवेमध्ये चालवण्याची इच्छा पण ठेवतो. पण सेवक देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी नेहमी स्वतःला तयार असलेला जो सेवक दिसेल त्याला आत्मा उपयोगात आणल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, आज माझं इकडं येण्याचं काही एक प्रयोजन नव्हतं. माझ्या ध्यानामानातही नव्हतं की आज मी आपल्याकडे येणार आहे. परंतु प्रियांनो, रविवारी मला बाहेर जायचंय सुवार्ता सांगायला, आणि मागच्या रविवारी पण मी आपल्यापर्यंत येऊ शकलो नाही. आमचा पहिला रविवार प्रभू भोजनाचा असतो, त्यामुळं पहिल्या रविवारी मी शक्यतो कुठं सेवेला जातच नाही, कारण त्या दिवशी प्रभू भोजन असतं. म्हणून मी प्रभूच्या सान्निध्यामध्ये त्या दिवशी जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. पहिला रविवार माझ्याकडून मिस झाला. दुसरा रविवार मिस होऊ नये, मी म्हणलं जाऊ द्या, दुसराही रविवार मिस झाला तर काय, प्रभूला माहित आहे की मी सेवेला बाहेर जाणार आहे. जितकी काळजी देवाच्या सेवकाला विश्वासणाऱ्याची नसती ना, त्याच्यापेक्षा काही जास्त पटीमध्ये देवबाप आपल्या विश्वासणाऱ्याची काळजी घेतो. कारण त्याला आपल्या विश्वासणाऱ्यांना आपल्या राज्यामध्ये घेण्याची ओढ लागलेली आहे. प्रियांनो, देवाच्या मनामध्ये ज्या आमच्यासाठी ओढ आणि इच्छा आहेत ना, पवित्र आत्म्याने जर प्रगट केलं तर ते आम्हाला समजू शकतात की आमच्या विषयी प्रभूच्या मनामध्ये ओढ, आशा, इच्छा कशा प्रकारे आहे. पण आम्ही आमच्या बुद्धीने थोडं बहुत देवाच्या मनामधल्या इच्छा, ओढ, आशा हे आम्ही समजू शकतो. पण तेवढं समजू शकत नाही जेवढं पवित्र आत्मा आम्हाला समजावून सांगण्याची इच्छा ठेवतो. आणि प्रियांनो, देवाची सेवा किंवा देवाची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने जो करण्याकडे लक्ष देतो ना, मग तो सेवक असो, विश्वासणारा असो, त्याच्या संपर्कामध्ये पवित्र आत्मा नेहमी राहण्याची आशा धरतो. प्रियांनो, पवित्र आत्मा आपल्या बरोबर आहे. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालतो. याचे निरनिराळे प्रकार मी अनुभवातून आणि काही प्रमाणात बायबलमध्ये त्याचे प्रमाण दिलेले आहेत. पहिलं प्रमाण आहे की जो पवित्र आत्म्याने भरलेला असतो त्याच्या चेहऱ्यावर नेहमी चमकदार त्याचा चेहरा असतो. म्हणून जेव्हा सिनाय पर्वतावरून मोशे 40 दिवस 40 रात्र उपवास करून जेव्हा तो खाली इस्रायली लोकांकडे आला, तेव्हा इस्रायली लोकांना मोशेचा चेहरा पाहवला नाही. इस्रायली लोक म्हणले, मोशे भाऊ, तुझा चेहरा इतका चमकदार आहे की आम्हाला तुझ्या चेहऱ्याकडे पाहावत नाही. म्हणून मोशे आपल्या चेहऱ्यावर कपडा टाकायचा, आपला चेहरा झाकायचा आणि इस्रायली लोकांबरोबर तो संभाषण करायचा. प्रियांनो, मोशे हा सर्वात नम्र आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे करणारा सेवक हे बायबलमध्ये स्वतः प्रभू परमेश्वराने गणनाचं पुस्तक 12वा अध्याय 3ऱ्या वचनात सांगितलेलं आहे. भूतलावरील सर्व मनुष्यापेक्षा मोशे हा नम्र होता. अशा स्वरूपाचं वचन गणनाच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये देव बाप्पाने मोशे करता ठेवला आहे. प्रियांनो, देवाच्या नजरेत नम्र होणं आणि माणसाच्या नजरेत नम्र होणं याच्यामध्ये फार फरक आहे. माणसाच्या नजरेतून नम्र होणं कधी पण जाऊ शकतं बरं का,
माणसाच्या नजरेमध्ये नम्र हे तोपर्यंत तुम्ही राहणार जोपर्यंत तुम्ही मनुष्याच्या संपर्कामध्ये चांगले असणार. मनुष्याच्या संपर्कामध्ये त्यांच्या इच्छेप्रमाणे तुम्ही जर सर्व गोष्टी केल्या तर त्या समयापुरतं त्या वेळेपुरतं मनुष्याच्या नजरेमध्ये तुम्ही नम्र आहात. पण चालत असताना प्रियांनो चढ उतार येतो जीवनामध्ये. निरनिराळे पेच प्रसंग येतात. निरनिराळ्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं. त्यावेळेला प्रियांनो जेव्हा आमच्याकडून त्या गोष्टी होत नाहीत, कधी कधी ज्या पूर्वी होत होत्या त्या जर झाल्या नाही तर मनुष्य आमच्या विषयी नाराज होतो. त्यांच्या मनामध्ये आमच्या विषयी जो पहिला आदर असतो तो आदर कमी व्हायला सुरुवात होतो. ही मनुष्याच्या प्रेरणेने किंवा मनुष्याच्या बुद्धीने चालण्याची प्रक्रिया आहे. पण देवाच्या इच्छेने जर आम्ही नम्र असलो ना, आमच्याकडून चुका जरी झाल्या, आमच्याकडून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जरी घडल्या आमच्याकडून, तरी देवबाप आम्हाला आपल्या नम्रतेपासून दूर करत नाही. आणि याचं उदाहरण बघा, मोशेने एका ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी रागाच्या भरामध्ये खडकावर एकदा काठी आदळायची आज्ञा होती, दोनदा काठी खडकावर आदळली आणि देव बाप्पाची आज्ञा त्यांनी मोडली असं वचन आम्हाला सांगतं. परंतु त्याने 2 वेळेस जरी खडकावर काठी आदळली तरी देव बाप्पाने मोशेला नम्रतेच्या बाहेर टाकून दिलं नाही. त्याची जी नम्रता विषयी परमेश्वर त्याच्याबद्दल बोलत होता त्या नम्रतेतून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं नाही. कारण प्रियांनो मनुष्याच्या भावना, मनुष्याचं मन एदेन बागेतच परमेश्वराने कृतीने तपासलेलं आहे. आणि जेव्हा कृतीने आदामाचं मन आणि भावना देव बाप्पाने तपासल्या तेव्हा देव बाप्पाला असं दिसलं आदामामध्ये की आदामाला स्वतःच्या इच्छेने काही करण्याची इच्छा आहे. तो आपल्या इच्छेने काही ना काही करण्याची अपेक्षा ठेवतो. बघा एवढी मोठी आज्ञा परमेश्वराने आदामाला दिली पण आदामाने ती पाळली नाही. का पाळली नाही? कारण त्याला पण आपल्या इच्छा पूर्ण करण्याची आशा होती. त्याला जर हे माहिती असतं की जी आज्ञा मी परमेश्वराची मोडायला चाललेलो आहे त्याचे मला किती कष्ट होणार आहे, त्याचा दुष्परिणाम अतिशय भयंकर आणि वाईट आहे, तर कदाचित त्याने ते फळ खाल्लं नसतं. पण त्याला हे माहिती नव्हतं की हे फळ खाल्ल्यानंतर माझ्यावर कोणती परिस्थिती येणार आहे. आज भावी जीवनामध्ये आम्ही पण चालत असताना काही ठिकाणी चुकतो, काही ठिकाणी अशा गोष्टी आम्ही करतो ज्या देवाला मान्य नाही. पण आम्ही विचार नाही करत की ज्या गोष्टी आम्ही करतो याचा परिणाम काय होणार आहे, या गोष्टीचा दुष्परिणाम आमच्या जीवनावर कसा उतरणार आहे याचा आम्ही विचार करत नाही. म्हणून आम्हाला बायबलने शिकवलंय किंवा माहित आहे आम्हाला की मनुष्य पापी आहे. त्यांनी जर पाप केलं तर देवबाप पापाची क्षमा करतो. आम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे, क्षमा मागणं गरजेचं आहे. हे आजच्या काही विश्वासणाऱ्यांना, सेवकांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि जे कुणी या गोष्टीला धरून आपल्या जीवनामध्ये प्रभूमध्ये चालतात ते तसं करतात. पण काही जण असे आहेत ते पाप करतात, क्षमा मागत नाही, पश्चाताप करत नाही. त्यांना वाटतं मी हे नाही मागितलं, हे नाही बोललो तरी माझा स्वर्गीय बाप माझ्या पापाची क्षमा करेन. प्रियांनो, कृती करणं आणि कृती न करणं हे सर्वस्वी मनुष्याच्या अधीनतेमध्ये देव बाप्पाने ठेवलंय. आदामाच्या हातामध्ये काही करणं अथवा काही न करणं हे जर प्रभूने ठेवलं नसतं ना तर आदामाने पाप केलं नसतं. पण देवाने मनुष्याला एक आजादी दिली.
त्या आझादीचा आदामाने योग्य उपयोग केला नाही असं बायबल आम्हाला सांगतं. म्हणून प्रभू परमेश्वर चिडला आणि बागेमध्ये जेवढे जण होते तेवढ्या जणांना त्यांनी शाप दिला. पाप जर आदामाने केलं होतं तर मग फक्त आदामाला शिक्षा प्रभूने करायला पाहिजे होती ना. स्त्रीला आणि सर्पाला शिक्षा करायची गरज होती का? ते पापाचा मोह दाखवणारे होते यमांनी, पण ऍक्च्युली पाप आदामाने केलेला आहे. आदामाने जेव्हा ती कृती केली तेव्हा आज्ञाभंगाचं पाप आलं. सर्प आणि स्त्रीने जे काही केलं करत होते तोपर्यंत आज्ञाभंगाचं पाप आणि पाप हे जगामध्ये आलं नव्हतं. हे फक्त पापाला प्रोत्साहित करणारे माध्यम दोघ जण ठरले, स्त्री आणि सर्प. पण जेव्हा आदामाने ते फळ खाल्लं तेव्हा पाप जगात आलं. आज्ञाभंगाचं नियम किंवा आज्ञा मोडण्याच्या गोष्टी परमेश्वराने मान्य केल्या आणि या गोष्टीला जेव्हा परमेश्वराने पाहिलं तेव्हा परमेश्वराने सरसकट तिघांना पण वेगवेगळे शाप देऊन एदेन बागेतून बाहेर काढलं. कोणालाच एदेन बागेत ठेवलं नाही, कारण ती बाग इतकी पवित्र होती. त्या बागेमध्ये त्यांनाच राहण्याचा अधिकार होता, जे पवित्र आहेत, जे देवा समान आहेत, जे देवाच्या प्रतिरूपाचे आहेत आणि देवाच्या इच्छेने चालणारे, त्यांना त्या झाडावरचे फळ खाण्याचा अधिकार होता. जे आज्ञा मोडणारे असतात त्यांना तिथं थांबण्याचा अधिकार नव्हता. म्हणून जेव्हा यांना एदेन बागेतून बाहेर परमेश्वराने काढलं तेव्हा एदेन बागेभोवती दुधारी तलवार, फिरती तलवार प्रभूने ठेवली, असं उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला वाचायला मिळतं. प्रियांनो, देवाचा नियम मोडणं, देवाच्या आज्ञा मोडणं इतकं सोपं नाही. पण आजच्या समयाला मनुष्याला देवाचे नियम मोडणं, आज्ञा मोडणं काहीच वाटत नाही. प्रियांनो, इतका मनुष्य स्वतःला खालच्या पातळीला घेऊन गेलेला आहे की त्याने पवित्र शास्त्राच्या वचनाला दोष लावण्यापासून पण माघार घेतली नाही. इतकं अनमोल पवित्र वचन, आत्म्याने दिलेलं वचन, ज्या वचनामध्ये आमच्यासाठी जीवन आहे, आशीर्वाद आहे, त्या पवित्र शास्त्रातल्या वचनाला दोष लावण्यापासून मनुष्याने माघार घेतली नाही आणि काही पण गलत रीतीचे अर्थ त्या वचनाला देऊन मोकळे झाले. पेत्राला विशेष करून काही जण दोष देत आहेत, काही जण पेत्राच्या विरोधात आहेत, सेवक पण आहेत आणि विश्वासणारे पण आहेत. प्रियांनो, पेत्राने जी सेवा केली, जगाच्या शेवटाची सेवा पेत्राने केली. पेत्राच्या सेवेवरच देवबाप आपल्या विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. सांगा, पेत्रानंतर कोणता आला का सुवार्थिक? कोणाला प्रभूने उभं केलं का? त्यांनी काही नवीन सुवार्ता किंवा नवीन वचनाची घोषणा विश्वासणाऱ्यांना प्रगट केली का? यांना अंतिम देवाची इच्छा पेत्राच्या मुखातून देवबापाने पूर्ण केली आणि त्याच अंतिम इच्छेवर देवबाप आपल्या प्रियजनांना आपल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी येणार आहे. म्हणून आपण एका वचनाकडे लक्ष देऊया. इर्म्याचं पुस्तक 7वा अध्याय 3रं वचन. तिथं पण एक शब्द दिलाय, पाहूया आपण तो शब्द काय आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्रायलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करीन. यांनो, आम्ही नेहमी आमच्या भावी जीवनामध्ये चालत असताना माझ्या कृती,
माझं आचरण प्रभूच्या नजरेमध्ये योग्य आहे का? मी योग्य तऱ्हेने प्रभूमध्ये चालतोय का? प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी माझ्या जीवनातून होत्यात का? मी प्रभूसाठी एक आदर्शाचं पात्र स्वतःला प्रभू समोर सादर करत आहे का? प्रियांनो, प्रत्येकाला आदर्शाचं पात्र होण्याची देव बाप्पाने संधी दिली. स्त्रियांना वगळलेलं नाही, तरुणांना वगळलं नाही, तरुणींना वगळलं नाही आणि मातांना देखील देव बाप्पाने वगळलं नाही. पण देवाच्या नजरेमध्ये आदर्शाचं पात्र तुम्ही बनावं अशी देव बाप्पाची इच्छा आहे. आणि वचनात ते देव बाप बोलत आहे की जो कोणी आपली कृती आणि आपले आचरण सुधारेल त्यांच्यामध्ये माझी वस्ती मी करीन. त्यांच्यामध्ये वस्तीकरण म्हणजे काय प्रियांनो? की त्यांच्यामध्ये माझा पवित्र आत्मा असेल. प्रियांनो, आमच्या मध्ये पवित्र आत्मा आहे ना, तर आमच्या जीवनाला अर्थ आहे. आमच्या प्रभूमध्ये चालण्याला काहीतरी एक नवीन वाट, एक नवीन दिशा आहे. जर आमच्यामध्ये पवित्र आत्मा नाही ना प्रियांनो, तर आमच्या जीवनाला कुठलाही अर्थ प्रभूच्या नजरेत राहत नाही. म्हणून देव बाप्पाने वरती स्वर्गाच्या बाहेर अंगण ठेवलेलं आहे आणि स्वर्गामध्ये स्वतः प्रभू राजासनावर विराजमान आहे. पण या प्रभूच्या राजासनावर विराजमान होण्यामध्ये पण निरनिराळ्या गोष्टी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. देवाच्या उजव्या बाजूला येशू उभा असलेला, काही जण म्हणतात वचन आहे. पण हे काय आहे? मग राजासनावर बसलेला एक आणि येशू उजव्या असलेला उभा आहे, हे दोन, आणि पवित्र आत्मा तीन, अशी काहींनी कल्पना केली. आणि मग तीन आहे म्हणून त्रैक्य नावाचा शब्द आणलाय, जो बायबलमध्ये कुठेही देव बाप्पाच्या आत्मेने ठेवलेला नाही. त्रैक्य नावाचा शब्द अख्ख्या पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मेने दिलेला नाही. परंतु मनुष्याने तीन आहेत म्हणून त्यांना शॉर्ट आणि स्ट्रेट या शब्दामध्ये त्रैक्य नाव देऊन ते मोकळे झालेले आहेत. आणि त्रैक्यावर प्रार्थनेनंतरचं गीत पण त्यांनी तयार केलेलं आहे. यांनो, आम्हाला देवाचा आत्मा त्याच गोष्टीची मुभा देतो, त्याच गोष्टीची परवानगी देतो ज्यामध्ये पवित्र आत्म्याची मान्यता आहे. ज्या गोष्टीमध्ये पवित्र आत्म्याची मान्यता नाही, पण त्या गोष्टी जर आम्ही आज अस्तित्वात पाहतो तर त्या वचनाप्रमाणे तपासले पाहिजे की वचनामध्ये आहे का त्याचा उल्लेख. देव बाप्पाने जर काही गोष्टी गुप्तामध्ये ठेवलेल्या असल्या ना, तर तो सेवकांच्या मुखातून प्रगट करतो की हे गुप्तामध्ये आहे. त्रैक्य नावाचा शब्द देव बाप्पाच्या आत्म्याने गुप्तामध्ये कुठेही ठेवला नाही. रहस्यामध्ये पण त्रैक्य नावाचा शब्द ठेवलेला नाही. त्रैक्य नावाची आणि पवित्र आत्म्याची ओळखच नाही थोडक्यात. पण आज हा शब्द आम्ही प्रामुख्याने ऐकतो. आणि दोन प्रकारची सेवा, दोन फेज, दोन शिक्षण आज मनुष्याने देवाच्या दोन बाप्तिस्म्याला नाव देऊन मोकळे पण झाले. मनुष्याने काही पण नाव देवाच्या वाचनाला किंवा देवाच्या शिक्षणाला दिलं ना, देव जर त्याला मान्य करत नाही ना, तर मनुष्याचे ते शब्द मनुष्यापुरते मर्यादित आहे. कुठलंही आज जे देव बाप्पाला मान्य नाही त्या गोष्टी जर आज आमच्या समोर आल्यात किंवा आम्ही अनुभवतो, याला देव बाप काही एक गणत नाही. पण मनुष्य आज त्या गोष्टीला अति महत्वाचं देवाच्या पवित्र इच्छेप्रमाणे ते आहे असं समजून करण्याची कृती करत आहे. म्हणून बायबलमध्ये सांगितलंय, इफिसकाराचं पत्र
6वा अध्याय 6व्या वचनात सांगितलंय, ही सेवा मनुष्याची सेवा नाही. काढूया आपण इतिहास पत्र 6वा अध्याय 6वंच वचन बघा. तिथं फार सुंदर शब्द प्रभूंनी ठेवलाय. मनुष्यास खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंड देखल्या चाकरीने नका, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे तो माना. प्रियांनो, मनुष्याच्या इच्छेप्रमाणे तोंड देखल्या गोष्टी करणं हे देव बाप्पाला पसंत नाही. देव बाप मान्य करत नाही. पण देवाच्या इच्छेप्रमाणे जर असल्या तर त्याला देव बाप म्हणतो त्या दासासारख्या आहेत हे मान्य करा. म्हणून प्रियांनो, प्रभूची इच्छा आणि आमची इच्छा याच्यामध्ये फरक आहे. आमच्या इच्छा सर्वच पूर्ण होतील असं नाही, पण देवाची एकही इच्छा कधी फेल होत नाही. प्रियांनो, देव बाप्पाने आम्हाला आपल्या राज्यात घेतलं, ही सर्वात मोठी इच्छा देव बाप्पाची बर का. लुसिफरने देव बाप्पाची इच्छा अधुरी सोडली, म्हणून देव बाप्पाने आपली इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य घडविला आणि जीवनी श्वास म्हणजे आपला आत्मा त्या मातीच्या पुतळ्यामध्ये देव बाप्पाने फुंकला आणि मनुष्य जीवधारी झाला. आणि त्याद्वारे परमेश्वर जी काय त्याची इच्छा होती ती पूर्ण करून घेण्याची अपेक्षा देव बाप आदमाकडून हव्वेकडून एदेन बागेत करत होता. पण मनुष्य ही त्या ठिकाणी देवाची इच्छा पूर्ण करायला फेल झाला. म्हणून देव बाप्पाने तिसरी स्टेज आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ठेवली आहे. आणि ती तिसरी स्टेज जी देव बाप्पाची आहे ना, त्याच्यामध्ये कोणतंही व्यत्यय येणार नाही, कोणतंही अडखळण येणार नाही. लुसिफरने इच्छा पूर्ण केली नाही, आदामाने परमेश्वराची इच्छा पूर्ण केली नाही. म्हणून परमेश्वर तिसरी इच्छा जी बायबलमध्ये आहे, देव बाप्पाजवळ जे पण बोलतो ना देव बाप, त्याच्याजवळ वचन आहे, वचनाचा पुरावा आहे. देव बाप केवळ बोलतो आणि वचन दाखवित नाही असं करत नाही बर का. तिसरी इच्छा जी देव बाप्पाची आहे ना, ती इच्छा कधीही फेल होणार नाही. आणि त्या तिसऱ्या इच्छेमध्ये देव बाप्पाने ज्यांना घ्यायचं ठरवलं आहे ना, ते पण देवाच्या नजरेमध्ये देवासारखे पवित्र जन असणार आहेत. त्या गोष्टीला किंवा त्या इच्छेला, तिसऱ्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी जे त्याच्यामध्ये सम्मिलित होणार आहेत ते पवित्र जन असणार आहेत. जसा एदेन बागेत आदाम पवित्र होता, अशा प्रकारचे या पृथ्वीतून विश्वासणारे देव बाप पवित्र करणारे. म्हणून पहिली करंथीकराच्या 15व्या अध्यायामध्ये 51-52 वचनात सांगितले, आम्हाला नवीन शरीर दिलं जाणार आहे. आणि जी तिसरी इच्छा देव बाप्पाची देव बाप आमच्याकडून पूर्ण करणार आहे, तेव्हा या पापी शरीरातून देव बाप आपली तिसरी इच्छा पूर्ण करणार नाही. आम्हाला एक नवीन शरीर देण्यात येणार आहे, आम्ही बदलले जाणार आहे, असं पहिली करंथीकराचं पत्र 15वा अध्याय 51-52 वचनात सांगितलेलं आहे. आणि तिसरी इच्छा कोणती आहे ते वचन आपण पाहूया. प्रगटीकरण याचा 20वा अध्याय आणि 6व्या वचनात सांगितली ती तिसरी इच्छा देव बाप्पाची काय आहे. आणि ही इच्छा देव बाप्पाची पूर्ण होणार नाही, याला कोणतंही व्यत्यय येणार नाही.
याच्यामध्ये कोणतंही अडखळण आणण्यासाठी प्रभू परमेश्वरासमोर कुणी येणार नाही. आणि जे पवित्र जन देवाच्या नजरेत ती इच्छा पूर्ण करण्यासाठी असतील त्यांच्यामध्ये पण गडबडी करणारा कुणी जाणार नाही. 2 इच्छांमध्ये देव बाप्पाला गडबडी करणारे दिसले, पण 3ऱ्या इच्छेमध्ये कुणी गडबडी करणारा नसणार आहे असं हे वचन सांगतं. वाचूया आपण ते वचन. प्रगटीकरण 20वा अध्याय 6वं वचन. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याचबरोबर 1000 वर्ष राज्य करतील. बघा, राज्य करतील म्हणले, राज्य करणार आहे असं नाही म्हणलं. राज्य करतील म्हणजे पूर्ण होणार आहे 1000 वर्षाचं राज्य प्रभू बरोबर त्यांचं. तिथं कोणतंही अडखळण नसणार आहे. म्हणून आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये चालत असताना कुणी जर काही अपराध केला तर 2 वेळेस आम्ही त्याला माफ करतो, पण 3ऱ्या वेळेस आम्ही तो अपराध करणाऱ्याला ध्यानात ठेवतो आणि मग त्याच्याशी तसंच वागण्याचा प्रयत्न करतो जसा तो आमच्याशी वागण्याची प्रक्रिया करतो. पण प्रियांनो, देवाचं वचन आम्हाला याच्या विपरीत गोष्टींनी सूचना देतं. वाईटाला बऱ्याने जिंका हे आम्हाला देवबाप शिकवतो. देवबापाचं वचन हे पण आम्हाला शिकवतं, वाईटाबद्दल तुम्ही वाईट करू नका, वाईट करणाऱ्याला आशीर्वाद द्या. हे सगळे वाक्य रोमकरास पत्र 12व्या अध्यायामध्ये देवबाप्पाने सांगितलेले आहे. पण आज बहुसंख्य जण या जे काही वाक्य तुम्ही ऐकले आता माझ्या मुखातून पवित्र आत्म्याच्या द्वारे, हे 3 प्रकारचे वाक्य सर्वच जण पूर्ण करतात असं नाही, एकही जण पूर्ण करत नाही असं पण नाही. काही जण 3 करतात, 3च्या 3 करतात, काही जण 1 करतात, 2 सोडतात, कुणी 2 करतात, 1 सोडतात. ज्याचे त्याच्या करण्यावर प्रत्येकाने भर दिलेला आहे. पण देव बाप्पाची इच्छा आहे की 3ही प्रकारचे जे वाक्य पवित्र आत्मा बोलला त्या 3ही वाक्याप्रमाणे आजच्या विश्वासणाऱ्याने, सेवकाने आपल्या भावी जीवनामध्ये चालावं अशी देव बाप्पाची त्या सर्वांविषयी इच्छा आहे. म्हणून पहिल्या पुनरुत्थानात ज्यांना भाग आहे ती धन्य आणि आशीर्वादित आहे देवबाप म्हटला. आम्हाला पहिल्या पुनरुत्थानात जाण्यासाठी ना प्रियांनो, धन्य होण्यासाठी आणि आशीर्वादित होण्यासाठी देवाच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी प्रभूमध्ये चालणं गरजेचं आहे. प्रभूच्या इच्छा पूर्ण करणं गरजेचं आहे. प्रियांनो, आमच्या शारीरिक जीवनामध्ये आम्हाला त्या आमच्या इच्छा पूर्ण जरी नाही झाल्या ना, आमच्या आत्मिक इच्छावर पूर्ण होतील. सांगा, कोण जगामध्ये कायमस्वरूपी राहायला आलाय? म्हणता येईल का कोणाला की मी कायमस्वरूपी या जगात आलेलो आहे, या जगातून मी जाणार नाही? आम्हाला जायचंय जगातून. जोपर्यंत आमचा प्रभू येत नाही तोपर्यंत ज्यांना ज्यांना देवबाप इथं ठेवणार आहे ते धन्य आशीर्वादित असणार आहे. पण काही जणांना प्रभू घेऊन जाणार आहे. प्रभू येण्याच्या अगोदर तो घेऊन जाणार आहे. पण या अंतिम समयामध्ये प्रियांनो, आता सर्व विश्वासणाऱ्यांना, सेवकांना चाहूल लागलेली आहे की आता आमचा प्रभू कोणत्याही वेळेला आम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि चोरासारखं येण्याचं त्यांनी जे प्रमाण दिलंय त्या प्रमाणाप्रमाणे देवबाप आमच्या बरोबर आपलं वचन पूर्ण करील याची आशा प्रत्येक जण आज आपल्या हृदयामध्ये ठेवून ख्रिस्तामध्ये चालत आहे. यांनो, चालणं असं ख्रिस्तामध्ये आमचं असलं पाहिजे की ज्या चालण्याच्या द्वारे देवबाप आमच्याकडे पाहून खुश होईल, देवबाप आमच्याकडे पाहून प्रसन्न होईल,
देव बाप्पाला आमच्याकडे पाहून आनंद होईल अशा प्रकारचं आमचं ख्रिस्तामध्ये चालणं महत्वाचं आहे। पण आज प्रत्येकाला माहित आहे की मी ख्रिस्तामध्ये कसा चालत आहे, माझी ख्रिस्तामध्ये चालण्याची प्रक्रिया काय आहे हे प्रत्येक जण जाणून आहे। पण अशी एक प्रक्रिया आमची ख्रिस्तामध्ये असावी अशी देव बाप्पाची इच्छा आहे। आता कोणती एक इच्छा देव बाप्पाची आहे आपण वचनातून पाहूया ती इच्छा। स्तोत्र संहिता 25 अध्याय 18व्या वचनात ती इच्छा सांगितली देव बाप्पाने, माझी दैन्य अवस्था व माझे कष्ट पहा, माझ्या सर्व पापांची क्षमा कर। प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जे जे आम्ही पाप केलेत, जे जे पाप आमच्याकडून झालेत, त्या पापांची आम्ही क्षमा मागणं गरजेचं आहे। आणि देवाचा आत्मा आम्हाला आमच्या पापाची आठवण करून देतो बरं का। हा, देवाचा आत्मा आमच्या पापाची आठवण आम्हाला करून देतो, पण आम्ही देवाच्या आत्म्याने जे आम्हाला आठवण करून दिलं ना, त्याची आम्ही कधी कधी क्षमा मागत नाही, पश्चाताप करत नाही। म्हणतो देव बाप क्षमा करायला बसलेला आहे, तो क्षमा करणारच प्रियांनो, पण तो आपल्या मुखाने कबुली ऐकण्याची अपेक्षा करतो। का पेत्राने 3 वेळेस देव बाप्पाला नाकारल्यावर अंधारात जाऊन त्याने गुडघ्यावर रडून प्रार्थना का केली? तो म्हणू शकत नव्हता का, जरी माझ्याकडून 3 वेळेस प्रभूला नाकारणं झालंय, प्रभू मला क्षमा करील? पेत्राने कृती का केली? कारण पेत्राला माहित होतं पाप झाल्यानंतर कबुली जबाब देणं गरजेचं आहे, क्षमा मागणं गरजेचं आहे आणि पश्चाताप करणं गरजेचं आहे। म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी जे प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38वं वचन आलं, त्याच्यामध्ये हे शब्द आले, पश्चाताप करा, तुमच्या पापाची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नामात बप्तिस्मा घ्या। प्रियांनो, येशू ख्रिस्ताने आपल्या हयातीच्या समयामध्ये पित्याची, पुत्राची आणि पवित्र आत्म्याची त्या समयातल्या प्रियजनांना ओळख करून दिली। पण पेंटिकॉस्टच्या दिवशी या पित्याची, पुत्राची आणि पवित्र आत्म्याची जी ओळख येशू ख्रिस्ताने त्या समयातल्या प्रियजनांना करून दिली होती, त्याचं नाव पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राच्या मुखातून आलं आणि ते नाव आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने बप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल। म्हणून बायबलमध्ये 2 वचन बप्तिस्मेचे दिलेत, पण दोन्ही वचनामध्ये एकचा आहे, एक समानता आहे, ती 2 नाही। एकामध्ये नाव प्रगट करण्यात आलंय, एकामध्ये नाव प्रगट करण्यात आलेलं नाही। येशू ख्रिस्त हयात असताना पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचं नाव प्रगट येशू ख्रिस्ताने केलं नाही। म्हणून योहान 14वा अध्याय 16व्या वचनात येशू ख्रिस्त त्या समयातल्या लोकांना, त्या प्रजेला म्हणला होता, काहीवरी तुम्हावर येईल आणि तो मज विषयी तुम्हाला सर्व काही शिकविल। तो सत्याचा आत्मा येईल आणि तुम्हाला तो माझ्याविषयी सांगन। आणि त्या सत्याच्या आत्म्याने पेंटिकॉस्टच्या दिवशी पित्याचं नाव, पुत्राचं नाव, पवित्र आत्म्याचं नाव काय आहे ते पेत्राच्या मुखातून प्रगट केलं। म्हणून पेत्राचा पेंटिकॉस्टच्या दिवशीचा संदेश हा अंतिम समयापर्यंत किंवा प्रभूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत देव बाप्पाने तो संदेश, ग्राह्य संदेश ठेवलेला आहे। संदेश पवित्र आत्म्यातून, अग्नीच्या जिभेतून आला, पण आजच्या काही विश्वासणाऱ्यांनी, काही सेवकांनी पेत्राच्या त्या भाषणाला किंवा पेत्राच्या त्या संदेशाला दोष लावलाय। आम्ही पेत्राचं काय म्हणून ऐकायचं, आम्ही पेत्राच्या सांगण्याप्रमाणे का चालायचं, पेत्राचं जर ऐकलं तर मग येशूचं कोण ऐकन?
पेत्राने कोणाचं सांगितलंय? जेव्हा विश्वासणाऱ्यांना आत्म्याच्या प्रेरणेने पेत्राने जो संदेश दिला तो आत्म्यातून होता का पेत्राच्या मनाचा होता, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येईल ना, त्या वेळेला ते पेत्राच्या संदेशाचा सन्मान करतील. आज प्रेषित 2:38 वचन या भूतलावर देव बाप्पाने या वचनाप्रमाणे प्रियजन सेवक ठेवलेत. का ठेवलेत? कारण पेत्राने जो संदेश दिला ना, तो संदेश आत्म्याचा संदेश दिलाय. पेत्राने त्याच्या स्वतःचा संदेश दिला नाही. काही पण पेत्राला निरनिराळ्या प्रकारचे नाव देऊन विश्वासणारे आज मोकळे झालेत. दोन्ही वचन पवित्र आहेत, दोन्ही वचनात पवित्र आत्मा आहे. पण कसा आहे हे मागील संदेशात मी सांगितलं की अज्ञानपणात मूल कोटवर असतं. जोपर्यंत ते समजदार होत नाही तोपर्यंत ते अज्ञानामध्ये असतं. पण जेव्हा ते समजदार होतं तेव्हा ते सुज्ञानामध्ये जातं. व्यक्ती तोच असतो ना. अज्ञानामध्ये जो आहे तो सुज्ञानामध्ये बदलला जातो का? त्याची वाढ होते म्हणून तो मोठा होतो. पण तोच एकेकाळी लहान असतो, तो मोठा होतो. म्हणून बायबलमध्ये बाप्तिस्मेचे जर 2 वचन आहेत तर ते 2 नाही, 1 आहे. म्हणून प्रभू म्हणला 1 बाप्तिस्मा घ्या. प्रभू नाही म्हणला 2 ठेवले, 2 इंचा बाबतीत 2 बाप्तिस्मे करा. 1 घ्या म्हटला, 1. मग मत्ते 28:19 बाप्तिस्मा झाला ना, तो पण 1 आहे. प्रेषित 2:38 वचनाचा बाप्तिस्मा झाला, तो तरी 1च आहे. तो 2 नाही बनत. पण आजचे काही सेवक, काही विश्वासणारे प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचनाचा बाप्तिस्मा झाला. ब्रदर, तुम्ही 2 बाप्तिस्मे घेतले आणि 2 बाप्तिस्मे घेणाऱ्याला देवाच्या राज्याचं वचन मिळणार नाही असं वचन सांगतं. देव बाप्पाने 2 बाप्तिस्मेच्या वचन जर म्हणला असतं ना, तर बायबलमध्ये 2 बाप्तिस्मेचे वचन देव बाप्पाने ठेवले नसते. देव बाप कुठंच म्हणला नाही मी 2 वचन ठेवले. तो म्हणला 1 वचन ठेवलंय आणि 1 बाप्तिस्मा घ्या. म्हणून इफिस 4 अध्याय 5व्या वचनात सांगितलंय, प्रभू 1, विश्वास 1, बाप्तिस्मा 1. या सर्व गोष्टीविषयी त्या वचनात देव बाप्पाने सांगून ठेवलंय. प्रियांनो, आम्हाला फक्त आत्मसात करणं, त्याप्रमाणे स्वतःला तयार करणं आणि देवाच्या नजरेमध्ये आम्ही योग्य होणं, ही प्रक्रिया देव बाप आमच्याकडून स्वइच्छेने बघण्याची अपेक्षा करतो. जो कोणी स्वतःला याप्रमाणे प्रभू समोर सादर करण्याचा प्रयत्न करेल त्याला स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. पेत्र जरी स्वर्गाच्या दरवाजावर असला, पेत्र स्वागत करून त्यांना आतमध्ये पाठवणार आहे. आवडणार नाही का पेत्राने स्वागत करून तुम्हाला आतमध्ये पाठवणं? का नाराज होता पेत्राने स्वागत करून आज जा म्हटलं तर? प्रियांनो, आम्ही धन्य असणार आहोत की पेत्र आमचं स्वागत करून आम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी देतो. प्रियांनो, पेत्राची भावना ना आत्म्याच्या प्रेरणेने ओळखण्याचा प्रयत्न करा. बुद्धीच्या प्रयत्नाने जर पेत्राची भावना ओळखण्याचा प्रयत्न केला ना, तुमची बुद्धी कधीच पेत्राविषयी तुम्हाला चांगले विचार देणार नाही. तुमची बुद्धी नेहमी तुम्हाला सांगन पेत्राचं जर ऐकलं तर मग येशूचं कोण ऐकन? तुम्हाला पेत्र स्वर्गात घेणार आहे का येशू स्वर्गात घेणार आहे? आज जो तो विश्वासणारा सेवक हेच बोलतोय मला, ब्रदर आम्हाला स्वर्गात येशू घेणार आहे का पेत्र घेणार आहे? आम्ही पेत्रच ऐकावं का येशूच ऐकावं? एवढे उत्तर द्या आम्हाला. प्रियांनो, देव बाप्पाला कळत नव्हतं का माझे विश्वासणारे माझ्या नंतर हे प्रश्न करणार आहेत? म्हणून देव बाप्पाने बायबलमध्ये घटना दुरुस्ती केली.
काय घटना दुरुस्ती केली? बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. निवडलेले सवाल जवाब करणारे नसतात, पण बोलवलेले निरनिराळ्या गोष्टींनी विश्वासणाऱ्यांना, सेवकांना घोटाळ्यात, पेचात, अडचणीत आणण्यासाठी प्रक्रिया करणारे कधी कधी ठरतात. प्रियांनो, बायबलचं वचन आत्म्याशिवाय योग्य रीतीने कोणीच समजावून सांगू शकत नाही. म्हणून आत्म्याचा आलेला संदेश आणि बुद्धीचा आलेला संदेश याच्यामध्ये फरक आहे. आणखी एका वचनाकडे आपण लक्ष देऊ. फार महत्वाचं शेवटचं वचन बघूया, यानंतर मी थांबणार आहे. काढूया त्यासाठी इब्रिकराचं पत्र 5वा अध्याय 9वं वचन, शेवटचं वचन. या वचनातून थोडासा विचार आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू आणि मग आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. काढूया आपण ते वचन, शेवटचं वचन, इब्रिकराचं पत्र 5वा अध्याय 9वं वचन. तिथं असं म्हटलेलं आहे, आणि सिद्ध होऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाचा तारण करता झाला. प्रियांनो, या ठिकाणी येशू ख्रिस्त पण कोणाच्या तरी आज्ञेमध्ये राहिला, या विषयीचं प्रमुख पहिलं विधान आहे. आणि मग तो युगानुयुगचा सर्वांचं तारण करता झाला असं दुसरं विधान आहे. येशू कोणाच्या आज्ञेमध्ये राहिला? येशूने कोणाची आज्ञा पूर्ण केली? येशू कोणाच्या सांगण्याप्रमाणे चालत होता? हे सर्व काही 8व्या वचनात दिले. आपण 8वं वचन पाहूया. तो पुत्र असताही त्याने जे दुःख शोषले ते नाही करून तो आज्ञांकितपणा शिकला. त्याला पुत्राची उपमा पित्याने जी दिली होती, पिता आणि पुत्र याच्यामध्ये जे अंतर असतं, त्या अंतर भावना येशू ख्रिस्ताने पित्याच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण केल्या. येशू ख्रिस्त कधीच आपल्या सेवा कार्यामध्ये असं म्हटलं नाही, मी माझ्या इच्छेने सर्व काही करायला आलो. तो नेहमी म्हणायचा, मी पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. तो जर पित्याच्या आज्ञेमध्ये राहिला प्रियांनो, तर आम्हाला येशूच्या आज्ञेमध्ये राहणं गरजेचं आहे. आम्ही जर येशूच्या आज्ञेमध्ये राहिलो तर आम्हाला युगानुयुगचं तारण प्रभू येशू ख्रिस्ताकडून मिळणार आहे. म्हणून आम्ही विश्वास कोणावर ठेवलाय? आज प्रत्येकाच्या हृदयात कोण आहे? येशू ख्रिस्त आहे ना. पिता म्हणतं का कुणी? माझ्या हृदयात पिता आहे, मी पित्यावर विश्वास ठेवला, येशू ख्रिस्तावर विश्वास नाही ठेवला म्हणतंय कुणी आज असं? प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं नाव जर तुम्ही घेतलं नाही तर तुम्हाला स्वर्गापर्यंत येणं तुमचं होणार नाही. हे वचन 9 शिकवित आहे. म्हणून येशूने जे आम्हाला सांगितलं ते आम्ही ऐकणं गरजेचं आहे. आणि प्रामुख्याने योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 16वं वचन तर येशू ख्रिस्ताच्या मुखातून जे निघालंय त्या वचनाचा आम्ही सन्मान केला पाहिजे. आणि त्या सन्मानाचा प्रतीक पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्र ठरला, त्याचा आम्ही आदर केला पाहिजे. आज किती पेत्राचा आदर करणारे आहेत? किती जण पेत्राचा ऐकणारे आहेत? किती जण म्हणतात की पेत्राने पेंटिकॉस्टच्या दिवशी अग्नीचे जिभेतून जो संदेश दिला तो देवाचा निरोप त्या समयातल्या प्रियजनांसाठी दिला. फक्त 3000 मान्य केलं, बाकीच्यांनी केलं नाही. बरं का, बाकीचे नाही म्हणले की हे देवाचं आहे म्हणून. त्यांनी वेगवेगळे नावं, विपरीत नावं देऊन त्याला विभिन्न तऱ्हेने आज जगामध्ये ठेवलंय.
सर्वांनी जर पेत्राच्या निरोपाचा आदर केला असता ना प्रियांनो, प्रेषित 2:38 वाचनाची गडबडी किंवा प्रेषित 2:38 वाचनाची कुरकुर, वादविवाद, त्या वाचनाच्या विरोधात बोलणं, अपशब्द प्रचार करणं हे कधीच आलं नसतं. पण मनुष्याचं मनच असं आहे, प्रारंभापासून जसा मनुष्य निर्माण केला आदामाच्या द्वारे, मनुष्याला आपल्या इच्छेने चालणं जास्त पसंत आहे. देवाच्या इच्छेने चालणं त्याला जास्त पसंत नाही. म्हणून आज्ञा देऊनही आदामाने परमेश्वराची आज्ञा मानली नाही. तो स्वतःच्या इच्छेने त्यांनी ते फळ खाल्लं आणि देवाच्या नजरेमध्ये अपराधी ठरला आणि देवाकडून त्यांनी शाप घेतला. फार मोठी गोष्ट आदामाने एदेन बागेत केली प्रियांनो. आम्ही तिला फार हलक्यामध्ये घेतो, सहज मध्ये घेतो. काय नाही होते, नुसतं फळ खाल्लं, बाकी काही नाही केलं. अहो नुसतं फळ खाल्लं प्रभूने एवढा मोठा शाप दिला का? निडळाच्या घामाची भाकर तू खाशील, जे आईचं भेटत होतं ना ते बंद होईन. आता घाम गाळावा लागल तेव्हा तुला भाकर मिळेल. मग काम करण्याचे वेगवेगळे प्रकार आज आम्ही जगामध्ये पाहतो. पण कोणतंही काम असू द्या, त्याचा मोबदला पैशानेच मिळतो ना आम्हाला, का दुसरं काही मिळतं पैशाच्या वेगळं? तुम्ही कोणतंही काम करा, कोणत्याही प्रतीचं काम करा, पण तुम्हाला त्याचा मोबदला पैशाने चुकवला जातो. पैशाशिवाय दुसऱ्या गोष्टींनी चुकवला जातो का? प्रियांनो, देव बाप्पांनी जे पण ठरवलं होतं त्याच्या विरोधात जो गेला, त्याला निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टींनी आपल्या भावी जीवनामध्ये संकटातून जाण्यासाठी त्याने स्वतःला तयार केलं. याचं ते चिन्ह आणि प्रमाण आहे. म्हणून परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता आम्हाला त्या पापाच्या दास्यातून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवलं. आणि तो प्रभू येशू म्हणतो, मी आज्ञांकितपणा शिकलो आणि आज्ञांकितपणामध्ये राहिलो. मी सर्वस्वी पित्याचं ऐकलं आणि पित्याच्या इच्छेप्रमाणे केलं. आज आम्ही कोणाच्या इच्छेप्रमाणे करतो? कोणाच्या इच्छेप्रमाणे आम्ही आज चाललो प्रभू मध्ये? विचार करा प्रियांनो. प्रभू येण्या अगोदर आम्हाला विचार करायचा की मी कोणाच्या आज्ञांकितपणात चालत आहे आणि कोणाचं मी विशेष करून ऐकत आहे. पेत्रांनी जे सांगितलं ना, सर्वश्रेष्ठ सांगितलं, ती आहे पेत्राची पेंटिकॉस्टच्या दिवशी सुवार्ता सांगण्याचं माध्यम. म्हणून मार्क 16:15 मध्ये सांगितलं ना, जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, सुवार्ता सांगा. ह्या सुवार्तेमध्ये पेत्राचं पण नाव आहे. पेत्राने पण पेंटिकॉस्टच्या दिवशी सुवार्ता सांगितली. त्यांनी अन्य काही दुसरं सांगितलं नाही प्रियांनो. पण काही जण पेत्राच्या सांगण्याला सुवार्ता मानतात, काही जण पेत्राच्या सांगण्याला विरोध दर्शवतात. जे कोणी विरोध दर्शवतात ना प्रियांनो, ते स्वतःसाठी प्रभू समोर न्यायासाठी उभं राहण्याची प्रक्रिया आजही करत आहेत. आणि देवाला मान्य नाही की कोणी माझ्या समोर अपराधी म्हणून न्यायासाठी उभं राहावं. म्हणून त्याने योहान 5:24 वचनात सांगितलंय की जो माझे वचन ऐकतो त्याप्रमाणे करतो त्याला सार्वकालिक जीवन मिळाले आहे. त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. यानो देव बाप्पाच्या मनामध्ये आमच्यासाठी एकच इच्छा आहे की आमचा न्याय होऊ नये, आम्ही न्यायामध्ये जाऊ नये. ही देवाच्या मनामधली आजच्या समयापर्यंतची इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून
देव बाप्पा आजही आपल्या सेवकांना निरनिराळ्या ठिकाणी वचन सांगण्यासाठी पाठवित आहे, जे आज तुम्ही मला आपल्या परिवारामध्ये पाहता। प्रियांनो, सर्वस्वी प्रभूचा आदर करणारे तुम्ही व्हावं, हीच देव बाप्पाची सेवकाच्या माध्यमातून जो संदेश आलेला आहे त्याचा आशय आणि विषय आहे। काय तुम्हाला देवाचा आदर करणं मान्य होणार नाही? देवाचा आदर करणं तुम्हाला योग्य वाटणार नाही? प्रियांनो, नीट विचार करा आणि प्रभू मध्ये व्यवस्थितरित्या चालण्याचा सतत प्रयत्न करा। म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव। आमेन। डोळे बंद करा। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा। उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं। आभारी हूँ प्रभु मैं। आभारी हूँ प्रभु मैं।